विठ्ठल गुरुदेवाचं चांग भलं, नारूबा गावड्याचं चांग भलं. घर मनोळीत मुलगा जन्मला, अज्ञोळीमध्ये अज्ञान झाला, सुज्ञूरला जाऊन सुज्ञान झाला. मग मुलगा लग्नाच्या वयाला आला. इचलकरंजीला जाऊन विचार केला, कागदला जाऊन कागद केला. तसाच कागद 360 खेड्यात फिरून 5 जण पंच मागेल. एकुंडीचा 1 जण आला, उगारचं 2 जण झालं, सतीसौंदीचं 3 जण झालं, चावऱ्याचं 4 जण झालं, पाडळीचं 5 जण पंच मिळून नवऱ्याला नवरी बघायला निघालं. बाजाची नवरी देजात मोडली, कोळीची नवरी चोळीसाठी मोडली, दानोळीची नवरी दागिन्यासाठी मोडली, हेरल्याची नवरी थोरली मोडली, नागावची नवरी नांदवीन मोडली, हुपरीची नवरी उपर म्हणून मोडली, रेंदाळची नवरी नक्की म्हणून मोडली, मिरजेची घरी नवरी मिळून गेली म्हणून मोडली. नवन्याळात नवरी मागली, अकव्याडचं लोक खाय म्हणालं, बोलवाडच्याने बोलीचाली केली, धुळगावच्याने गुळभात केला, कनवाडचं लोक कन्यादान देऊन दागदागिने सर्व मागिलं. टिपुर्ले सोनार टेक्का आणला, साक्यानाळ सोनार साखळ्या आणला, पुण्यात सोनार फुल्ला आणला, मंगावतीचा सोनार मंगळसूत्र घेऊन लग्नाला आला. मग काय पेट निर्ल्याच्यानं पेटी आणला, कर्नाळच्यानं कर्दूर आणला, अंबलझरीच्यानं अंगठी आणला. मग काय सगळ्या दागिन्याची जोडणी झाली. मग काय आता कापडाची तयार करू लागलो. पटणकोटचा कोष्टी पटका आणला, धुळगाचा कोष्टी धोत्रा आणला, अडीचा कोष्टी साडी आणला, ऐनापूरचा कोष्टी आयार घेऊन लग्नाला आला. मग काय तांदळवाडीच्यानं तांदळाचं आणलं, वरातीच्यानं वरातीचं आणलं, वरातीच्यानं वरातीचं आणलं. मग काय त्या वक्ताला सगळी कापडाची तयारी झाली. आणि मग काय चटणीला मिरच्या मागवल्या. विंचचा वाणी मिरी मिरच्या आणला, सांगलीचा वाणी सौदा आणला, जिरग्याच्यानं जिरा आणलं, लसणापूरच्यानं लसूण आणला, किमतीचा माळी कोथिंबीर आणला, घालवाडच्यानं घालून दिलं, कुटवाडच्यानं कुटून दिलं आणि आतिगिरीच्यानं आणून दिलं. मग काय आता धान्याची तयारी करू लागलं. गोकाकचा वणी गहू आणला, डाळगावचा वणी डाळ आणला, तांदळाचा वणी तांदूळ आणला, बेळगावचा वणी गूळ आणला, हिपरगीचा वणी सुपारी आणला, खसनाळचा वणी कात आणला, नागराळच्यानं नारळ आणलं, येल्लूरचा वणी येलदूड आणून सगळे लग्नाची तयारी केली. मग काय आता मांडवाची तयारी करू लागला. येडेच्यानं मिडी रवल्या, शिगावच्यानं शिडी लावली, मैनहंडीच्यानं हांडी गलास लावलं, कुर्लीच्यानं तोरण बांधलं, राशिवडीच्यानं रस्ता केला आणि बागेचा कोळी बावलं काढला. मग काय नागावच्यानं नारळी ठापं बांधलं, अंबवाडीच्यानं आंब्यास ठापं बांधलं आणि मग काय वराड्याची तयारी केली. गायकवाडची गाडी घेतली, बस्ताडची बैले घेतली, चाबूसूरचा चाबूक घेतला, कुरीगावच्या पुरी घेतल्या, बागणीच्या बाया घेतल्या, शापूरचा पुरुष घेतला. नवन्याची नवरी घेऊन वराड वाटला आलं. वराड येऊन विचित्र आलं आणि मग जुन्या पाहुण्याची आठवण झाली. गलगलीला गडी गेला, गळत गेला, पळत गेला, सांगावला सांगून आला, यशंब्याला विसरून आला, कडोलीला कळीवला आणि हातकरंगड्याला हटकून घेऊन आला. मग का आता इशीतलं वराड मांडवात न्यायचं म्हणून वाजत्री मागवलं. ढोण्यावाडीचा ढोलग्या आला, हलुंडीचा हलग्या आला, पिपळगावचा पिपळवाला आला, कुर्चीचा कुरवी येऊन इशीतलं वराड मांडवात नेलं. मग काय आता पाणी घालायची तयारी चालली. तळचिनं कळस मांडली, तांबगावचिनं तांब्या आणली, शिपणाचिनं सूत ओवली, मादळचिनं पदार मोडली, नावलीचिनं तेल लावली आणि पन्हाळचिनं पाणी घातली. कर्णाचिनं करुंड घेतली, कुप्पाडचिनं कुकू लावली आणि मग काय आता नवरा नवरीला मळवट भरून आता अन्नपाण्याची तयारी करू लागली. मग काय जनावरच्या बायका दळून आणल्या, पिपळगावच्या बायका पीठ मळल्या, कणगुळीच्या बायका कणिक चेसल्या, लाटेच्या बायका पोळ्या लाटल्या, टाकळीच्या आणून मांडवात टाकल्या. मग काय आता जनावरचं लोक जळान आणलं, जनावरचं लोक जळान आणलं, धोंडवाडीच्याने धोंड आणलं, तिळवणीच्याने चुली केल्या, दानोळीच्याने आदनं ठेवली, येळावीच्याने भात येळलं. डिगरीच्या लोकांनी अन्नपाण्याचा ढीग पाडून मग काय आता अक्षिदाला उभा राहिलं. अक्षिदा टाकाय वाटीगावचा पाटला आला, कारंजाचा कारकून आला, मिरजेचा मामलदार आला, अंकलीचा फौजदार आला, चंदूरचा चौगले आला, कडोलीचा मुग्धमिऊनच्याने अक्षिदाला राहिलं. कटारच्यानं कटार आणलं, निवनूरच्यानं लिंबू आणला, बासडीच्यानं बासिंग आणले, खुर्ची सुतार खुर्च्यान टाकला, माणगाव सुतार माच्यावर टाकला नवरला बसायला. मग काय अक्षिदा टाकून नवरा नवरी माच्यावर बसवलं आणि मग रुकवत मागवलं. रुकवत भरला, रुकडीची घेऊन चालली, महालिंगपूरची आणि तिच्या मागणं संकेश्वरची. सवन उघडती सौंदीची, आडवडनं उघडती आडवडीची, आबुरला भीती आब्याची आणि दुईकडे बोलते हुलूक बाळीची. मग का आता त्या लग्नामध्ये
पंक्ती पडलो आले. आजूरची पंगत, आधी पाडली, कागबाटची पंगत, खालतं पाडली, वडगावची पंगत, वरतं पाडली, खटकोळची पंगत, कट्यावर पाडली, अनंतपूरची पंगत आनंदात पाडून इस्लामपूरचा गुरु विस्तार टाकला. इस्लामपूरचा गुरु विस्तार टाकलेला, उरूनचा गुरु दुर्न टाकली. सगळ्या सैन्याला इस्तारे पुसरीनं वाडाप चालू केलं. कोवळ करगणीचा पोळी घेतला, तिळवणीचा गुळवणी घेतला, भादरवाडीचा भात घेतला, शिगावचा शाक घेतला, अंबलझरीच्या आमटी घेऊन सगळ्या सैन्याला वाडा पोचलं. त्या लग्नामध्ये जेवले लोक जेवलं, निजल्या लोक तिथंच निजले. त्या लग्नामध्ये किरूरचं लोक किरकूरला आलं, भटजीचं लोक बडबूरला आलं, ऐनापूरचं लोक ऐकणं झालं, दत्तवाडचं लोक दहीकूरला आलं, नागराळचं लोक न्याय करू आलं. त्या लग्नामध्ये समजूचं लोक समजून सांगून मग काय टोपचं लोक ठोकत गेलं, मालमुडशिंगी हुडकाय गेलं, कागलचं लोक रागात गेलं, हुपरीचं लोक उपाशी गेलं, निर्लीचं लोक मिरवत गेलं, तळंगचं लोक तळमळत गेलं, तारदाळचं लोक तारताळ देत गेलं. मग काय नवऱ्या सोद्यानी नवरी केली आणि मग नवरी काय म्हणते वडिलांची जागा बघून नानू करायला जाऊया. विकुंडीला गेला 1 महिना झाला, दोन्हीला गेलं 2 महिने झालं, किनीला गेलं 3 महिने झालं, शिरगावला गेलं 4 महिने झालं, पाचगावला गेलं 5 महिने झालं, सांगावला गेलं 6 महिने झालं, सातव्याला जाऊन 7 महिने झालं, आडीला जाऊन 8 महिने, नवन्याला जाऊन 9 महिने 9 दिवस झालं आणि मग बायला बाजलं वागेलं. संभापूरच्यानं सूम बांधला, हिंगणगावच्यानं हिणून दिलं आणि घुणकीच्यानं आणून दिलं. सोयन मागावली सोनग्याची, पाणी घालाली बलंगची, पत धरली या परित्याची आणि काजाळ धरत्या यमग्याची, न्हाणी काढल्या यमग्याची आणि मग काय लोक झाला म्हणती घोटोडीची, लोक झाला म्हणती घोटोडीची, साखर वाटत्या साकाळ्याची. लोक राहायला मान्यवत राहिलो तर राहिलो, नाही तर निघून गेलो म्हणते.